नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आदर्श गाव म्हणून जे गाव प्रसिद्ध आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामधलं गाव म्हणजे हिवरे बाजार. या हिवरे बाजार गावाला आज आम्ही भेट दिलेली आहे आणि हे गाव पाणीदार गाव म्हणून राज्यामध्ये देशामध्ये ओळखलं जातं आणि ह्या गावाचा जलसंधारणाचा पॅटर्न किंवा पाणी अडवा पाणी जिरवा हा पॅटर्न बघण्यासाठी देशभरातून नव्हे तर बाहेरच्या देशातून सुद्धा या ठिकाणी लोक येत असतात. आणि 1972च्या दुष्काळापासून ह्या हिवरे बाजार गावाने जी क्रांती केलेली आहे याच्याबद्दल ह्या गावाला 2009 साली वसंतराव नाईक गावाचा आदर्श पुरस्कार मिळालेला आहे. इथले सरपंच माननीय पोपटरावजी पवार आहेत, त्यांना देखील पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 72च्या दुष्काळापासून आतापर्यंत ह्या गावानं इतका मोठा कायापालट केलेला आहे की साधारणतः आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की 300 पेक्षा जास्त कुटुंब आहेत आणि ह्या 300 पेक्षा जास्त कुटुंबामधले 91 कुटुंब हे मिलेनियर आहेत आणि बीपीएलच्या खाली अत्यंत नगण्य अशी म्हणजे जवळजवळ नील 0 कुटुंब या ठिकाणी आहेत. आणि हिवरे बाजार ह्या गावाचा इतिहास केवळ आदर्श गाव म्हणून आतापासून नाहीये तर इतिहासाच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या जो काही जुन्नर परगणा होता त्या जुन्नर परगणाचं शेवटचं गाव म्हणून आणि निजामाच्या राज्याची सुरुवात म्हणून हिवरे बाजाराचा नावलौकिक त्या ठिकाणी आहे. खरं तर ह्याचं नाव हिवरे बाजार ऐवजी हिरवे म्हणजे एवढी हरित क्रांती झाली की हिरवे बाजार असं त्याचं नाव पाहिजे होतं. आणि हे गाव जे आहे ते हत्तींच्या बाजार घोड्यांच्या बाजारासाठी पूर्वीच्या काळी प्रसिद्ध होतं. आज या ठिकाणी आम्ही हिवरे बाजारला आलो. हिवरे गावचे आदर्श सरपंच पद्मश्री माननीय श्री पोपटरावजी पवार साहेब हे 3-4 दिवस बाहेरगावी होते. रात्री पहाटे 4 वाजता इथे आले आणि तरी देखील आज सकाळी 11 वाजता त्यांनी आम्हाला भेट दिली आणि गावाबद्दलची माहिती दिली, चर्चा घडवली. त्याबद्दल त्यांचे आणि सर्व हिवरे ग्रामस्थांचे आभार, धन्यवाद. हे आहेत आदर्श गाव हिवरे बाजार. या गावाला आदर्श गावाचा पारितोषिक मिळाल्याबद्दल मिळालेल्या ह्या ज्या सगळ्या आहेत ह्या ट्रॉफी आहेत ह्या ग्रामसंसद भवनामध्ये ठेवलेल्या. आपल्याला हे पुरस्कार मोजता येणार नाही आहेत एवढ्या संख्येनं पुरस्कार या गावाला मिळालेले आहेत.